मराठी माणसाच्या पुढे स्वपरिचयाचा एक नवाच क्रायसिस निर्माण झाला. क्रायसिस. महाराष्ट्रामध्ये केवळ महाराष्ट्रीय म्हणून ओळखलं जाणं हे न ओळखण्यासारखंच आहे. स्वतःलाही महाराष्ट्रात खास व्यक्तिमत्व अशी म्हणजे तीन. एक म्हणजे मुंबईकर, पुणेकर किंवा नागपूरकर. तशी महाराष्ट्रात शेकडो गावं आहेत, पण ज्यांच्या पुढे कर जोडावे अशी तीनच खास स्थळं: पुणे, नागपूर आणि मुंबई. आता तुम्हाला मुंबईकर व्हायचंय का? मुंबईकर व्हायचं असेल तर प्रथम तुम्हाला मुंबईत जन्माला येणं अत्यंत आवश्यक आहे. कारण तुमच्या राहण्याच्या जागेचा प्रश्न हा तुमच्या जन्मदात्यांनी सोडवायला हवा. एरवी मामला बिकट आहे. रात्री आडवं व्हायला फुटपाथची पागडी देखील आता हजाराच्या आकड्यात गेली असं म्हणतात. त्यापेक्षा तुम्ही जिथे असाल त्या गावी सुखी राहा. आयुष्यात सगळ्यात महत्वाकांक्षा काही पुऱ्या होत नाहीत. आता मुंबईतल्या चाळीत अगर ब्लॉकमध्ये जागा असलेली एखादी मावशी किंवा एखादी आत्या जर तुम्हाला दत्तक घेत असेल तर पहा, दुसऱ्यांदा जन्माला यायचा हाच एक सोपा उपाय आहे. किंवा मग घर जावई व्हा. घर जावई याचा मुंबईतला अर्थ ज्याला मुलीबरोबर घरही द्यावं लागतं असा आहे. राहती जागा असेल तर मात्र मुंबईकर होण्यासारखं सुख नाही. तुम्हाला सांगतो, मुंबईत भयंकर गर्दी आहे ही तक्रार मुंबईकराखेरीज इतरच लोक जास्त करत असतात. मुंबईतली हवा, गर्दी, डास असल्या गोष्टींना कोणीही कितीही नावं ठेवली तरी त्याला ती खुशाल ठेवू द्यावी. कारण मुंबईचा अभिमान बाळगलाच पाहिजे अशी काही अट नाही आहे. म्हणजे मुंबईकर व्हायला ही अट लागतच नाही. ती पुण्याला, तिथे अभिमान पाहिजे. उलट मुंबईला कोणी जर एक भिकार म्हणत असेल तर आपण 7 भिकार असं समजून मोकळं. पाहुण्यांना चुकवायला हे धोरण अतिशय उपयुक्त पडतं. कारण इथे काय, बाहेरगावच्या पाहुण्यांना चुकवणे हे धोरण गनिमी काव्याने चालू ठेवावं लागतं. सुदैवाने मुंबई शहरामध्ये बारमाह रोगांच्या साथी चालू असतात. तशात मोर्चे, घोषणा, बंद याच्या राजकीय साथी सुद्धा असतात. प्रत्येक पक्षाला दरवर्षी आपापला बंद यशस्वी करून दाखवावाच लागतो. त्याला ते तरी काय करणार. तेव्हा पाहुणे येणार असले तर त्यांना येऊ नका असं कळू नका. अवश्य यावे. फक्त येताना कॉलरा, देवी व इन्फ्लुएन्झाची इंजेक्शने घेऊन यावे. गेल्या आठवड्यात 214 मृत्यू झाले पण त्याचे विशेष नाही. काविळीची साथ पुन्हा सुरू झाली आहे तरी अवश्य यावे.